निसर्गाची किमया आणि शिवरायांच्या शिलेदारांचा वारसा, सह्याद्रीच्या कुशीत विसावलेला हा दुर्ग जणू आकाशाकडे झेपावणारा एक जहाजच, अरुंद डोंगरधारा आणि राकट तटबंदीची साक्ष देणारा रोह्याचा मानबिंदू किल्ले तलगड. कोकणाच्या काळजावर हे एक अभेद्य लेणं. कुडालेश्वरच्या छायेत वसलेला हा किल्ला स्वराज्याच्या सागरी सीमांचं रक्षण करणारा एक खंबीर पहारेकरी, ज्याच्या कातलात सिद्धीच्या सत्तेला रोखण्याची ताकद आजही जाणवते. हाच तो तलगड. इतिहास, निसर्ग आणि रोमांच. तलगडाचा हा पूर्ण प्रवास अनुभवण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. शिव सकाळ मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या टुवर्ड्स द नेचर या चॅनलवरती. आणि आज आपण आले आहोत तलगडावरती. आणि तलगडावरती येण्यासाठी बेस विलेज आहे तो तळा, आणि जिथे तुम्ही गाडीवर वगैरे पार्क करू शकता तो वाडी आहे ती पुसाटी वाडी. तर मागे माझ्या बघू शकता तुम्ही गड आहे, पूर्ण तटबंदी दिसते. तर चला आपण ट्रेकला सुरुवात करूया. आणि आपल्यासोबत नेहमीप्रमाणे आहेत आता संजय दादा, राजेश आणि अनिकेत दादा. तर आम्ही आता सुरुवात करतो ट्रेकला. वाडेतून थोडं पुढं आलं की आपल्याला असा हा किल्ले तलगड लिहिलेला स्पष्ट फलक दिसतो. मित्रांनो, इथूनच मुख्य वाट आहे जी आपल्याला थेट गडावर घेऊन जाते. इथूनच खऱ्या अर्थाने आपल्या ट्रेकला सुरुवात होते. तर मित्रांनो, खऱ्या अर्थाने आमची तलगडाची चढाई आत्ता सुरू झाली आहे. वाडीतून थोडं पुढे आल्यावर हा निसर्गरम्य मार्ग आम्हाला गडाकडे घेऊन जातोय. ही चढाई थोडी दमवणारी असली तरी आजूबाजूचा हा नजारा सगळा थकवा पळवून लावतोय. काही वेळात आम्ही पोहोचू गडाच्या त्या ऐतिहासिक पायऱ्यांपाशी. पाहत राहा टुवर्ड सह्याद्री. आणि या ठिकाणी एक तोफ आहे. दादा, या ठिकाणी तोफ आहे याचा अर्थ असा होतो की या ठिकाणी अगोदर एक बुरुज असावा. हा, असू शकतं, पण ही नंतरची येतो, म्हणजे ही गावकऱ्यांनी किंवा कोणी आणून ठेवलेली असं म्हणायचं. आणखीन एक पुढे आहे तो वापरलेली आहे, मशाल आहे. स्वराज्याच्या या रणरागिणी 300 वर्षाचा इतिहास जपत या दोन तोफा आजही तितक्याच दिमाखात उभ्या आहेत. आमचा ट्रेक नुसता ट्रेक नाही तर एकदम हायटेक आहे. आमचा राजेश आज पूर्ण तयारीत आलाय. त्याने सोबत वॉकीटॉकी आणले. हे कधी पाहिजे माहितीये का? स्टेला असतो ना, स्टेपेक्षा ना स्टेला चांगलं आहे. जास्त लोक असतील ना, बोलतो जास्त लोक पण, आणि स्टेला आपण असतो ना तेव्हा हे चांगलं. अखेर आम्ही पोहोचलो आहोत तलगडाच्या पहिल्या ऐतिहासिक प्रवेशद्वारापाशी. हे प्रवेशद्वार आजही तितक्याच दिमाखात उभे आहे. शत्रूला रोखण्यासाठी या दरवाजाची रचना किती विचारपूर्वक केली असावी हे इथल्या मजबूत बांधकामावरून स्पष्ट होते. आणि या महादरवाजाच्या रक्षणासाठी इथे साक्षात हनुमानरायांची म्हणजेच मारुतीची मूर्ती कातलात कोरलेली आपल्याला पाहायला मिळते. कोणत्याही गडाच्या प्रवेशद्वारापाशी मारुतीची मूर्ती असणे हे त्या गडाच्या शक्तीचं आणि संरक्षणाचं प्रतीक मानलं जातं. इथल्या कोरीव कामात आजही तो जिवंतपणा जाणवतो. मित्रांनो, आता मी उभा आहे तलगडाच्या त्या ऐतिहासिक आणि अरुंद डोंगरधारेवर. इथून खाली नजर टाकली की अंगावर शहारे येतात. शेकडो फूट खोल दरी आणि खाली शांत निजलेलं हे गाव. पण या उंचीवर या वाऱ्याच्या सोसाट्यातही एक वेगळीच ऊर्जा मिळते. समोर पहा, निळ्या नभाखाली डौलाने फडकणारा हा आमचा अभिमानाचा भगवा. 300 वर्षापूर्वी याच तटबंदीवरून मावल्यांनी सिद्धीवर करडी नजर ठेवली असेल. हा भगवा पाहिला की स्वराज्याची शान आणि मावल्यांचा स्वाभिमान एकाच वेळी काळजात दाटून येतो. गडावर जसे आपण थोडे पुढे येतो तसा आपल्याला इतिहासाचा अजून एक अनमोल ठेवा पाहायला मिळतो. माझ्यासमोर तुम्ही पाहू शकता एकाच ठिकाणी ठेवलेल्या या 3 ऐतिहासिक तोफा. गडावर पुढे आपणास हा एक अजस्र आणि मजबूत बुरुज पाहायला मिळतो. पहा, या बुरुजाची बांधणी आजही तितक्याच ताकदीने उभा आहे, जणू आजही शत्रूवर नजर ठेवण्यासाठी सज्ज आहे. आता फक्त शेवटच्या 10-12 पायऱ्या शिल्लक आहेत, आणि या पायऱ्या चढल्या की आम्ही पोहोचणार आहोत तलगडाच्या सर्वोच्च माथ्यावर. आणि हे पहा, समोर डौलाने फडकणारा आमचा सन्मानाचा भगवा. 300 वर्षानंतर हा भगवा तितक्याच ताकदीने आणि दिमाखात इथे वाऱ्याशी संवाद साधतोय. हे दृश्य पाहिलं की चढाईचा सगळा थकवा
एका क्षणात कुठल्या कुठे पळून जातो. या माथ्यावर उभं राहिलं की खऱ्या अर्थाने स्वराज्याची श्रीमंती जाणवते. हा आमचा वारसा, आमची अस्मिता. एकाला एक लागून असलेली ही 2 टाकी शिवकाळात पाण्याचे नियोजन किती विचारपूर्वक केले जायचे याची साक्ष आजही शुद्ध पाणी देत आहे. दादा हे वाड्यांचे अवशेष आहेत ना? बालेकिल्ला जरा उंच वास्तू बालेकिल्ला. या भिंती, हे चौथरे आजही त्या कालाच्या वैभवाची साक्ष देत आहेत. शत्रूच्या हल्ल्यात किंवा कालाच्या ओघात हे वाडे कोसळले असले तरी त्यांची रचना पाहिली की लक्षात येते इथे गडाच्या मुख्य कारभाराचे वास्तव्य असायचे. स्वराज्याचा कारभार इथून चालला असेल हा विचार करूनच अंगावर शहारे येतात. हे दगड फक्त दगड नाहीत, तर तो आपला गौरवशाली इतिहास आहे. दुर्दैवाने आज हे अवशेष भग्न अवस्थेत आहेत, पण ते जपण्याची जबाबदारी आपली आहे. कल्पेश, इकडे तुला या पूर्ण सबंध जी लाईन दिसते हा. हे सगळे पाण्याचे टाके आहेत आणि याच्यावरून आपल्याला कळू शकतं की जेव्हा हा गड ॲक्टिव्ह असेल तेव्हा इथे पाण्याचा अत्यंत मुबलक साठा असणार आणि खूप एक चांगलं नियोजन आहे. कारण की गड म्हटलं की माणसं आणली की पसारा आला, तर पाणी खूप महत्त्वाचा भाग आहे. तेव्हा पाणी भरपूर असेल आणि जेव्हा ही टाक्यांचं कामं केलं असतील तेव्हा जो खोदीव दगड निघाला तो त्यांचा चिरा बनून आपली जी पूर्ण गडाची तटबंदी आहे त्याच्या कामासाठी किंवा इतर बांधकामं आहेत त्यांच्या कामासाठी तो वापरला जायचा. खूप खूप धन्यवाद अनिकेत दादा. खरोखरच या टाक्यामागचं विज्ञान आणि इतिहास तुम्ही इतक्या साध्या शब्दात मांडला की आम्हा सर्वांना त्याचं महत्त्व पटलं. आणि मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत तलगडाच्या सर्वात वैशिष्ट्यपूर्ण भागाकडे. माझ्या मागे आणि समोर नीट पहा. ही अरुंद डोंगरधारा एखाद्या जहाजाच्या डोलकाठीसारखी भासते. म्हणून तलगडाला लांबून पाहिल्यावर तो एखाद्या अथांग समुद्रात उभ्या असलेल्या जहाजासारखा दिसतो. बघा ही तटबंदी, दोन्ही बाजूला खोल दरी आणि जेमतेम चालण्या इतकी जागा. शिवकाळात अशा कठीण जागी हे बांधकाम कसं केलं असेल याचं खरोखरच नवल वाटतं. सह्याद्रीचं हे रौद्र आणि देखणं रूप डोळ्यात साठवून घेण्यासारखं आहे. हा अनुभव शब्दात मांडणं कठीण आहे. तो फक्त अनुभवायला हवा आणि त्यासाठी सह्याद्रीत फिरायला हवा. मित्रांनो, गडाच्या माथ्यावर फिरताना आता आम्ही आलो आहोत एक अत्यंत पवित्र जागी. हे आहे गडावरचं महादेवाचं मंदिर. कालाच्या ओघात या मंदिराचं छप्पर आज अस्तित्वात नाही, पण इथली शांतता आजही मनाला भुरळ घालते. मित्रांनो, ही आहे तलगडाची रहस्यमय चोरवाट. झाडाझुडपात हरवलेला हा इतिहास दुर्गरत्न प्रतिष्ठान या संस्थेने अहोरात्र मेहनत करून पुन्हा उजेडात आणला आहे. याच संस्थेने घोसालगडावरही संवर्धनाचं मोलाचं कार्य केलं आहे आणि आमचा पुढचा मुक्काम तोच असणार आहे. पाहत राहा टुवर्ड सह्याद्री. मित्रांनो, हा पहा तलगडाचा भव्य बुरुज. कालाच्या ओघात याची थोडी पडझड झाली असली तरी याची ही राकट रचना पाहिल्यावर थेट प्रतापगडावरील बुरुजाची आठवण येते. इथला हा दरारा आणि समोर फडकणारा हा भगवा आजही तितक्याच अभिमानाने स्वराज्याची साक्ष देतोय. समोर पहा, ही आहे गडाची रक्षणकर्ती, जिची प्रतिमा आजही या भग्न भिंतीच्या आडोशाला तितक्याच मायेने विसावलेली आहे. स्वराज्याच्या काळात मावळे मोहिमेवर जाण्यापूर्वी आई भवानीचा आशीर्वाद घेत असत. तसेच काहीसे हे रूप पाहून मनात भक्ती दाटून येते. म्हणजे काय रे? हे जसं आपण सापशिडी असे गेम आहेत जे आपण बैठे खेळ म्हणतो, त्याच्यापैकी हा एक आहे. त्याला मंकाळा म्हणतात. त्यात सोंगट्या असतात आणि त्याच्यानंतर खेळ. 16,000. मित्रांनो, आपण तलगडावर फिरून आलो. तिथल्या तटबंदी, तोफा आणि मंदिराचे दर्शन घेतलं. पण या गडाचा इतिहास आणि याची अद्वितीय रचना शब्दात मांडणं कठीण आहे.
हा अनुभव म्हणजे साक्षात शिवकाळ डोळ्यासमोर उभा करणारा एक जिवंत चित्र. हा निव्वळ डोंगर नाही तर स्वराज्याचा अजस्र पहारेकरी आहे. इतिहासाचे हे बुलंद साक्षीदार स्वराज्याच्या या सीमेचे रक्षण करण्यासाठी आजही सज्ज असल्यासारखं वाटतात. तलगड हा गड लांबून पाहिला की एखाद्या अथांग समुद्रात उभ्या असलेल्या जहाजासारखा दिसतो आणि म्हणूनच याला हे नाव पडलं. याची ही अरुंद डोंगरधारा एखाद्या जहाजाच्या डोलकाठीसारखी भासते. 300 वर्षापूर्वी याच तटबंदीवरून मावल्यांनी सिद्धीच्या हालचालीवर करडी नजर ठेवली असेल. इथल्या मजबूत बांधकामावरून शत्रूला रोखण्यासाठी या दरवाजाची रचना किती विचारपूर्वक केली असावी हे स्पष्ट होते. बघा या टाक्यांची रचना. शिवकालीन जलव्यवस्थापनाचे हे उत्तम उदाहरण आहे. अशा कठीण जागी हे बांधकाम कसं केलं असेल याचं खरोखरच नवल वाटतं. 300 ते 400 वर्षांनंतरही ही टाकी पावसाचं पाणी तितक्याच सात्विकतेने जपून ठेवतात. हे आपल्या पूर्वजांच्या प्रगत अभियांत्रिक कौशल्याचा उत्तम उदाहरण आहे. या गडाचा हा मुख्य बुरुज पाहिला की काळजाचा ठोका चुकतो. याची भव्यता पाहून थेट प्रतापगडावरील बुरुजाची आठवण येते. जरी कालाच्या ओघात काही भिंती पडल्या असल्या तरी इथला भगवा आजही तितक्याच ताकदीने वाऱ्याशी संवाद साधतोय. हे दगड मुख्य असले तरी स्वराज्याच्या पराक्रमाचा इतिहास आजही अंगावर शहारे आणत ओढून सांगतात. सह्याद्रीचे हे रौद्ररूप शब्दात मांडणं कठीण आहे. ते फक्त एकदा डोले भरून अनुभवायला हवं. दुर्गरत्न प्रतिष्ठान सारख्या संस्थेमुळेच हा वारसा आज सुरक्षित आहे. आमचा हा तलगड प्रवास इथे संपला असला तरी मोहीम थांबणार नाहीत. पुढचा व्हिडिओ असेल तो म्हणजे किल्ले घोसालगड. तोपर्यंत पाहत राहा टुवर्ड सह्याद्री.